कामाचा लोड तर वाढतच चाललाय. ते पुढे तुम्हाला दाखवते किती वाढलाय. तर बाकी सगळे कामं आवरून झालेले होते माझे घरातले. त्यानंतर केलं पेटपूजा. पेटपूजा झाली की नंतर होणारच आहे कामाची पूजा. तर इथं आहे माझी गज सगळे तुम्हाला दाखवले ब्लाऊज कट करून ठेवलेले. जेवढा लोड कमी होतंय तेवढा वाढत चाललाय बघा. आता माझे सगळे क्लिनिंगचे कामं झालेले आहेत. सकाळचं सगळं घरातलं काम आवरलं. किचनची क्लिनिंग करून घेतली. भांडे धुवून घेतले, भांडे लावून घेतले. त्यानंतर बाकीचे खाऊन पिऊन झालं आणि नंतर मग मी आले माझ्या मशीनवरती. तर मशीनवरती पहिलं मशीनचं दर्शन घेतलं. त्यानंतर मी साड्या आलेल्या होत्या, त्या साड्या मी पाहून घेतल्या. एकदा पाहून परत ठेवून दिल्या, परत ठेवून परत एकदा उकलून बघितल्या, उकलून बघितल्या. त्यानंतर ब्लाऊज कटिंगचं काम केलं. ब्लाऊज कटिंगचं काम झाल्याच्या नंतर ब्लाऊज स्टिचिंगचं काम केलं. दिवसभरात भरपूर सारे ब्लाऊज शिवले, ते तुम्हाला पुढे दाखवते. अगोदर ही साडी ठेवून देते. आता ही साडी ठेवून दिल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते माझं ब्लाऊजचं किती काम झालेलं आहे. बऱ्यापैकी ब्लाऊज माझे शिवून झालेले होते, पण त्यांना अगोदर मला हुक लावायचा खूप कंटाळा आला होता. त्याच्यासाठी म्हटलं चला ह्या साड्याचे ब्लाऊज कट करून घ्यावा. ब्लाऊज कट करून घेतले. त्यानंतर मग हे ब्लाऊज शिवलेले होते, त्याला हुक लावायचे होते. ते म्हटलं सकाळी लावा. आता ह्याचे ब्लाऊज सगळे कट करून घेतले. फॉलसाठी तुकडे कट करून घेतले. हे सगळं म्हटलं आणण्यासाठी पाठवून द्यावं. तितक्यातच मग अजून भरपूर साड्या आलेल्या होत्या आणि कंटाळा तर खूप जास्त आलेला होता, कारण रात्रीची खूप जास्त वेळ झालेली होती. म्हटलं चला जेवढं काम होईल तेवढं शक्य होईल तेवढं उरकून घ्यावं, जेणेकरून पुढचे कामं सोपी होतील. दिवाळीपर्यंत हे असंच रुटीन माझं चालणार आहे. ब्लाऊजचं कटिंग करा, ब्लाऊजचं स्टिचिंग करा, ब्लाऊजचं साड्या पिको फॉल करा, ब्लाऊज अस्तर आणण्यासाठी पाठवा, हे दोरा आणा तर ते फॉल आणा, तर हे आणा तर ते आणा. अशा छोट्या मोठ्या गोष्टी किती आणल्या तरी कमी पडणारच आहेत आणि माझं काम हे चालूच राहणार आहे.